नमस्कार सगळ्यांना. तर माझ्यावर जी रिअलमध्ये घडलेली घटना आहे ती तुम्हाला मी आज सांगणार आहे. मी त्या दिवशी सोमवारीच तुम्हाला सांगणार होते. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी तो व्हिडिओ काढणार आहे म्हणून, पण मला व्हिडिओ काढायला टाईमच मिळाला नाही. मी आईकडे होते आणि माझा पण विश्वास म्हणजे आतापर्यंत माझा विश्वास पण नव्हता कधी, कारण की मी तशा गोष्टी बघितल्या पण नव्हत्या. त्यामुळे माझा विश्वास पण नव्हता कधी. ते म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आणि आपण ज्या गोष्टीमध्ये पडत नाही ना तोपर्यंत, ते एक म्हणतात ना, पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकत नाही, तशा गोष्टी आहेत. तर माझा तर विश्वासच नव्हता. आणि म्हणजे एवढं रात्रीचं किंवा एवढं सकाळ सकाळ कधी आम्हाला बाहेर पडायची काही गरजच पडली नाही कधी, बरं का. तर सोमवारी म्हणजे मी शनिवारीच आईकडे गेले होते. ह्याची मुलाची माझी शाळा क्लास वगैरे करून आईकडे आम्ही संध्याकाळचं गेलो होतो. संध्याकाळी गेलो. दुसऱ्या दिवशी रविवारीच होतं, रविवारी सुट्टीच होती आणि सोमवारी 9:30ची शाळा होती. म्हणून मी सकाळी पहाटे 4:30ला उठले. आंघोळ वगैरे केलेला, डब्बा वगैरे झाला. त्याच्यानंतर मी कपडे धुतले, झाडू वगैरे सगळ्या पूर्ण एवढ्या अख्ख्या घराला मी पूर्ण घर पण दाखवलं माझ्या लाईव्हमध्ये, व्हिडिओमध्ये माझ्या आईचा. तर ते केलं सगळं आणि म्हटलं चला आता, म्हटलं जाऊया आपण. सोडायचं, संभवला घेऊन जायचं होतं शाळेत बरं का. संभवला सोडायचं होतं शाळेमध्ये, पण तिथून काय किती लांब, खूप लांब होतं. माझ्या आईच्या तिकडं यायचं म्हटलं खूप लांब ना, 2 बस चेंज करावं लागतात आम्हाला. तर मी सकाळी पहाटे म्हणजे इथून जर आम्ही 6 वाजता निघालो ना, तर मी ते 7 वाजेपर्यंत शाळेत पोहोचू शकणार होते. तर आम्ही 6 वाजता निघालो आणि 6 वाजता तुम्हाला तर माहिती आहे किती अंधार असतो. खूप अंधार होता 6 वाजता. 6 वाजता खूप अंधार होता बरं का रस्त्याला. तरी माझ्या मनात असं नाही का भीतीच येत होती. मी तर खूप भित्री आहे. अख्खी म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये आहेत ना चॅनलवरती, त्यांना पण माहिती आहे आणि माझ्या घरच्यांना पण. मी खूप भित्री आहे, खूप म्हणजे बाकीच्या गोष्टीला नाही, पण अशा बाहेरच्या गोष्टींना खूप भीती आहे. भीती म्हणजे ही भुताटकी वगैरे त्याला लई भीती आहे मी, बरं का. तर त्या दिवशी सकाळी निघालो आम्ही 6 वाजता निघालो आणि आमच्या 2 पाण्याचे टाके आहेत. एक जुनी टाकी पहिली आहे, एक नवीन आहे. आणि त्यात एवढं अंधार होतं ना, खूप अंधार होता. 6 वाजता तुम्ही तर बघा 6 वाजता किती अंधार होता. आणि 6:10ची बस होती आमची. तर नवीन टाकी जो आम्ही होतो संभव आणि मी, आणि जुन्या टाकीवर मला कुत्र्यासारखं दिसलं बरं का. पांढरं एकदम सफेद असं कुत्र्याच्या पिल्लासारखं, बरं का. तिकडून म्हणजे अचानकच पळत आलं. रस्त्याला नव्हतं कोणी, अचानकच तिकडून पळत आलं. ऐकू नको तू बघितलंयस आहे ना, मग कशाला बोलतोयस. तर तिकडून पळत आला. तर मला वाटलं बघ मलाच दिसतोय का, तर ह्याला पण दिसलेला. तुला पण दिसला होता ना. हां, तर मला दिसल्याबरोबर मी घाबरले. म्हणजे माझ्या हातापायातूनच पूर्ण अंगात अशा मुंग्या आल्या. तर तरी पण तो धावत येतो पुढे, तरी आम्ही काय घाबरलो. आम्ही पुढेच चालत राहिलो. म्हणजे घाबरलं नाही, आम्हाला जायचं होतं ना शाळेत आणि घाबरले की म्हटलं संपलं. पण अंगातून तर मुंग्या आल्या होत्या माझ्या. मग त्याने काय केलं, तिकडं आतमध्ये हायस्कूल आहे आमचं. हायस्कूलमध्ये त्या हायस्कूलच्या तिकडं त्या रस्ता आहे कच्चा, त्या रस्त्याला तिकडे गेला. आणि गेल्यानंतर आम्ही म्हणजे असं रस्त्याने चालवून पुढे चालत गेलो आणि बघितलं मी तिकडे हायस्कूलच्या तिकडे आतमध्ये. तर गायबच झाला, कोणीच नव्हतं. आणि जसं गायब झालेलं बघितलं तसं मला तर मी अजून घाबरले. आणि पुढे आमच्या तिथं ना मैत झालं ना गावात कोणाचं, गावात मैत झालं ना, तर त्या मैतीचा जाणीवसा असतो आमच्याकडे. जाणीवसा म्हणजे तिथं ठेवतात काही, म्हणजे कुठल्या काही लोकांची ही असते प्रथा. तर आमच्या इकडून मैत गावाचं झालं की एक तिथं आळूचं झाड म्हणून आहे, मोठं आळूचं झाड बघा. आळू आपण खातो ना, उसल आळूची, तिथे तो झाड आहे. त्या झाडाजवळ तिथं जाणीवसा करतात मैतीचा, तिथं ठेवतात. आणि आम्ही इकडं मागं होतो अगोदर, आणि म्हटलं आता एवढं पुढं जायचं आहे आम्हाला, तरी पण चालत गेलो. आता कसं रस्त्यापर्यंत जायचं, हायवेला पुढं कसं जायचं रस्त्याला. समर्थाचं नाव घेऊन, आई महाकालीचं नाव घेऊन चालेल. मला एवढी भीती आली होती ना, मी एवढी घाबरली होती ना, वास रे बाई, बरं का. पण चालू रस्त्याला आलो तेव्हा पुढे जीव आलं.
आणि स्टॉपला आल्यानंतर स्टॉपला पण कोणीच नाही तिथे. मग ते एक दुकानदार होते आमच्या गावातले, त्यांची लाईट दिसली मला. तेव्हा जरा मला बरं वाटलं. मी त्या दुकानदारांना सांगितलं अशी घडलेली गोष्ट. तर ते म्हणतात असं घाबरायचं नसतं. तर आणि माझ्या आईला पण सांगितलं फोन करून. म्हणजे आमच्या इथे तिथं आहे, तिथं आईच्या तिकडं. म्हणजे त्याचं कसं येण्या जाण्याचं टायमिंग एक झालं ना की तसं होतं म्हणा. मला आयुष्यात मला आत्तापर्यंत बरं एवढ्या वर्षात कधी ते दिसलं पण नाही, कधी पण नाही, काहीच नाही झालं. आणि मी भावाला पण सांगितलं नंतर परवा, ऐक. तर भाऊ मला म्हटला आमच्या गावातले 4-5 मुलं होती ना, ते असे पिण्यासाठी जातात. तुम्हाला तर माहिती आहे, मुलं पियाला बसले की ते कुठं पण बसत असतात, कुठं जागा शोधतात, लांब जातात कुठंतरी बसायला. तर आमच्या इथं एक अशी मोरी आहे मोठी. त्या मोरीवरती केवढा तरी मोठा उभा होता असा पॅट करून. आणि ते तिघेजण होते मुलं. त्या दोघांना दिसला आणि एक असं गाडीवरती बसलेला, त्याला काही तो दिसला नाही, पण त्या दोघांना दिसला. त्या दिवशी भाऊ सांगत होता, बापरे माझ्या पायाखाली जमीनच सरकली. मग सोमवारी गेलो. मग मंगळवारी ह्याला ताप आलेला भरपूर संभवला. मग मंगळवारी मी शाळेत आलेच नाही. आणि आज बुधवार, आज पण नाही सोडलं. तर कसं आमच्या इथं काय वाटत नाही. आमच्या इथं कसं 6 वाजता आम्ही निघत नाही. 7ची शाळा आहे म्हटल्यावरती 5-10 मिनटात पोचतो आम्ही. 6:45ला किंवा 7ला 10 मिनटं असताना पोचतो आरामशीर. बघा, माझा तर विश्वासच बसत नव्हता. पण प्रत्येकाच्या ह्याच्यातून घडलं ना, प्रत्येकाला जे जाणवलं ना, की मग कळतं की बाबा खरोखर अशा गोष्टी आहेत. तरी आपण म्हणतो पण आहेत, काय सांगावं बाबा. आणि आज आले मी घरी. बघा, माझ्या भावाने सोडलं मला घरी आणून. 4 रंगपंचमी आमची आईच्या तिकडची. आणि मग भावाला म्हणलं नेऊन सोड, मग कुठं गाडी चेंज करतोयस. मग त्याने आणून सोडलं. तर चला बाय बाय. नवीन लाईव्ह घेईन, बघूया कशावरती. मला जागरण भरपूर 2 दिवसांचं जागरण झालं आहे. कारण की आम्ही पालखी बघायला जायचो. तर रात्री 2-2 वाजता आम्हाला पालखी बघायला. भावाला असं जायचं मी नव्हतं. आणि दुपारी घरी कामं आवडल्यानंतर झोपायचं. तर ही मुलं काय झोपून जातात, झोपच नाही. तर माझ्या डोळ्या एवढी झोपणं असं वाटतं पडल्या झोपून जाईल, काय करायचं. तर चला बाय सगळ्यांना. आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आत्ता आमचे व्हिडिओ येतच राहतील, कारण की माझ्या आता माहेरची पालखीचं झाले, भंडार पालखी आमची गेली मंदिरात. पण आत्ता माझे सासरचं शिमगा उत्सव चालूच आहे. तर मी करेन व्हिडिओ. तर बाय सगळ्यांना.